तर हे आहे राव आपली तूर, आणि तूर आली आहे सोंगाले, म्हणजे कापणीसाठी रेडी झाली आहे. आणि त्याच्यासाठी आपण हा भला मोठा हत्यार घेऊन आलो. याले पाहूनच तर तूर घाबरून जाते का झटक्यात पार कापून टाकते. आता तूर याच्यासाठी कापा लागते कारण की वरून आलाय आभाळ. आभाळाचे काही सांगता येत नाही राव, कधी पाऊस येऊन जाईन न कधी गारपीट होऊन जाईन. तर पार भुईसपाट करून टाकते पूर्ण तुरीचे तुऱ्या. च्या माय बहीण एक नाही भेटत व आपल्या गावात रोजदार. कोणती शांती नाही भेटत ना कोणती कांती नाही भेटत. सगळे जाते भाऊ बसल्या बसल्या मिरची तोडाले. डग्यावाल्याले पैसे होते आणि बायालाही पैसे होते. कोण येते हात कापाले. आता आपली तूर आहे तर आपल्याला तर कापा लागणच. तूर जर आपण कापली नाही तर पाऊस जर आला तर पार भुईसपाट होऊन जाईल. म्हणून आपल्याला कोणत्या हालतीमध्ये आजच्या आज ह्या तुरीला कापून सनी एका जागी जमा करून घ्यायचे आहे. आता तूर कापायची म्हटलं तर एवढ्या खालून काही तूर कापणं जमत नाही रे बा. कारण की एवढ्या खालून कुठे शेंगा लागते, यावर तर शेंगा आहे. तर आपल्याला हा एवढ्यातून कापा लागत. म्हणजे बघा कशी एवढ्या हाईटवरनं कापायची आणि अशी गोळा करून घ्यायची. मग याच्या बांधायच्या एक गठ्ठा आणि त्याला करून घ्यायच्या एका जागी जमा. मग आपल्या जोडा थेसर मशीन, इकडून टाकली का तिकडून काढली, चाललं मार्केटला घेऊन. आता या ठिकाणी मी गोळा करत आहे. अशा प्रकारे मी लावत आहे. मेहनत खूप आहे मित्रांनो. किती जड असलं तरी आणावं तर लागणारच आहे. या वर्षी तुरीचं तसंच सीझन पण आहे. छोटीशी पेंडी खूप भारी वाटत आहे. तर कसं असते मित्रांनो, हे एक बांधी आणि ही एक दुसरी बांधी, ह्या दोन्ही बांध्याच्या मधातून हा धुरी राहते. याला धुरी म्हणतात. आमच्या इकडे पार म्हणतात, कोणी धुरी म्हणतात, कोणी मेड म्हणतात. तर याच्यावर आम्ही हे जून जुलैमध्ये तूर लावतो. आणि ते आता डिसेंबर जानेवारीला हार्वेस्टिंगला येते. ते कापणी झाली आणि ते सध्या मी आता एका ठिकाणी गोळा करत आहे. ह्या एवढ्या अशा उंच फणातून मला हे तुरीचे फण आहेत. तर बघा अशी धार असते, याच्यातून मला चालावं लागत आहे आणि ते एका ठिकाणी गोळा करावं लागत आहे. कारण आमच्या इकडे रोज आभाळ येत आहे. त्या आभाळ येण्यामुळे आलेलं पीक हे आपल्या हातातून जाता कामा नये म्हणून एका ठिकाणी गोळा करत आहे. त्याला कसंही झाकून ठेवता येते. कारण की हा सीझन असा असते, ह्या दिवसामध्ये गारपीट होणे, पाऊस येणे, वारा येणे हे स्वाभाविकच आहे. हे माझं गहू आहे 303 व्हेरायटीचं. सध्या मुंबई निघणं चालू आहे. हा 70-75 दिवसाचा झाला आहे. तरी आणखी 30 ते 40 दिवस अजून हार्वेस्टिंगला यायला वेळ आहे. तर आता आपण तूर गोळा करून घेऊया. कापणीला आलेली तूर कापून घेतली आणि जे उर्वरित आहे, जशी अशी हिरवी शेंगा आहे, त्यांना आपण 8 दिवसाकरता ठेवून दिलेले आहे. ही चारू व्हेरायटीची तूर आहे. छान अशी शेंगा येते, 5 दाण्याची शेंग राहते. कुठलाही व्हिडिओ यूट्यूबवर बघून घेणे आणि स्वतः करून घेणे याच्यात खूप फरक असते. आता माझ्या डोक्यावर एवढं मोठं हार आहे तुरीचं, आणि मला एवढं तुरीच्या फणातून चालावं लागत आहे. हातांना इजा, पायाला इजा होत राहते. पण कष्ट केल्याशिवाय फळ मिळणारच नाही ना, नंतर करावं लागत आहे. काही असो, मेहनत केल्याशिवाय फळ मिळणारच नाही. आमच्या इकडे तूर ही अशा 2 बांध्याच्या मधातून पारी म्हणतात. तुमच्याकडे सरी, वरंबा काही का म्हणतात ते मला माहीत ठाऊक नाही. तर आमच्याकडे याला पारी म्हणतात. याच्यावर हे आम्ही तूर लावलेली राहते. ते आता सध्या हार्वेस्टिंग आली आहे, कापणी झाली आणि मी एका ठिकाणी ते गोळा करत आहे. अशा प्रकारे आमच्या इकडे
तूर लावतात. हे बघा, खूप कष्ट आहे मित्रांनो.